माझ्या मराठा समाजासाठी मी पुन्हा उपोषणाला बसणार। कोण किती दबाव आणतो ते बघू। मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या घोषणेनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली। पण यावेळी चर्चेचा विषय फक्त आंदोलन नाही, तर त्या आंदोलनाभोवती फिरणारं राजकीय गणित आहे। कारण अंतरवाली सराटीत भाजप आमदार प्रसाद लाड गेले आणि लगेच चर्चा सुरू झाली की देवेंद्र फडणवीसांनीच प्रसाद लाड यांना प्रतिनिधी म्हणून पाठवलं का। पण आता समोर आलेल्या माहितीनुसार ही चर्चा पूर्णपणे वेगळी दिशा घेते। कारण प्रसाद लाड यांना फडणवीसांनी पाठवलं नव्हतं, तर मनोज जरांगे पाटील यांनी स्वतः त्यांना भेटीसाठी बोलवलं होतं। आणि इथूनच सुरू होतो आजच्या व्हिडिओचा खरा राजकीय ट्विस्ट। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। मनोज जरांगे पाटील यांनी 30 मे पासून पुन्हा उपोषणाला बसण्याची घोषणा केली आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापू लागला। सरकारवर दबाव वाढू लागला, कारण जरांगेंचं आंदोलन हे केवळ सामाजिक आंदोलन राहत नाही, ते थेट सत्तेच्या राजकारणावर परिणाम करतं। याच पार्श्वभूमीवर 22 मे रोजी भाजप आमदार प्रसाद लाड अंतरवाली सराटीत पोहोचले। सुरुवातीला अशी चर्चा झाली की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांना चर्चेसाठी पाठवलं असावं, पण नंतर समोर आलेल्या माहितीनुसार चित्र वेगळंच होतं। जरांगे यांनी स्वतः प्रसाद लाड यांना चर्चेसाठी निमंत्रण दिलं होतं आणि त्यानंतर लाड अंतरवालीत गेले। म्हणजेच हा सरकारकडून अधिकृत दूत पाठवण्याचा प्रकार नव्हता, तर जरांगे आणि प्रसाद लाड यांच्यात झालेली संवादाची भेट होती। त्यामुळे फडणवीसांनी लाड यांनाच का पाठवलं यापेक्षा हा प्रश्न आता तितकासा लागू राहत नाही। पण मग नवा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे जरांगेंनी नेमकं प्रसाद लाड यांनाच का बोलवलं। राजकीय विश्लेषकांच्या मते यामागे विशेष कारणं आहेत। कारण प्रसाद लाड हे भाजपमध्ये देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत विश्वासू मानले जातात। मराठा आरक्षणासारख्या संवेदनशील विषयावर जरांगेंना असा चेहरा हवा होता जो थेट सत्तेच्या केंद्रापर्यंत आपला संदेश पोहोचवू शकेल। त्यामुळे त्यांनी लाड यांना निमंत्रण दिलं। पण इथे आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतो। त्या दिवशी मराठवाड्यात शिवसेनेचे अनेक मोठे नेते उपस्थित होते। उदय सामंत, संजय शिरसाट, शंभूराज देसाई यांच्यासारखे नेते मराठवाड्यात उपस्थित होते आणि याआधी त्यांनी जरांगेंसोबत चर्चा देखील केली होती। तरीही या चर्चेसाठी शिवसेनेचा एकही नेता अंतरवालीत दिसला नाही। ना त्यांनी पुढाकार घेतला, ना ते चर्चेच्या ठिकाणी आले आणि यामुळेच राजकीय चर्चांना आणखी उधाण आलं। कारण गेल्या काही महिन्यात जरांगे यांनी अनेकदा एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मंत्र्यांचं कौतुक केलं होतं। शिंदे साहेबांनी काम केलं, त्यांचे मंत्री निर्णय घेतात असं त्यांनी जाहीरपणे म्हटलं होतं। उदय सामंत, संजय शिरसाट, शंभूराज देसाई यांची नावं घेऊन त्यांनी कौतुक केलं होतं। 58 लाख मराठा नोंदी सापडल्याचं श्रेयही त्यांनी एकनाथ शिंदेंना दिलं होतं। म्हणून आता प्रश्न उपस्थित होतो, जरांगेंनी स्वतः प्रसाद लाड यांना बोलवलं, पण शिवसेनेचे नेते या चर्चेपासून दूर का राहिले। हा फक्त योगायोग होता की महायुतीत आतून काहीतरी वेगळंच शिजतंय। कारण काही दिवसांपूर्वी उदय सामंत यांनी अंतरवाली सराटीत जाऊन जरांगेंची भेट घेतली होती। त्या भेटीनंतरच उपोषणाची घोषणा झाली आणि राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली की जरांगेंच्या आंदोलनाभोवती महायुतीतील अंतर्गत समीकरणं बदलत आहेत का। आता समोर आलेल्या माहितीनुसार एक गोष्ट मात्र स्पष्ट होते, प्रसाद लाड यांची भेट ही फडणवीसांनी पाठवलेल्या अधिकृत शिष्टमंडळाची नव्हती। पण त्याच वेळी शिवसेनेचे नेते या प्रक्रियेपासून दूर राहणं हा मुद्दा राजकीय दृष्ट्या खूप महत्त्वाचा मानला जातोय। आता पुढचा मोठा प्रश्न असा, 30 मे पासून जरांगे पुन्हा उपोषणाला बसल्यास सरकारची भूमिका काय असेल। भाजप आणि शिवसेना या दोनही पक्षांची रणनीती काय असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरा देणार का। मराठा आरक्षणाचा एक मोठा ऐतिहासिक संदर्भ आपल्याला समजून घ्यावा लागेल। महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा आजचा नाही, गेली अनेक दशके मराठा समाज शिक्षण आणि नोकरीत आरक्षणाची मागणी करत आहे। राज्यात मराठा समाजाची संख्या मोठी असली तरी ग्रामीण भागातील आर्थिक परिस्थिती, शेतीचं संकट, बेरोजगारी आणि शिक्षणातील स्पर्धा यामुळे मोठ्या प्रमाणावर असंतोष वाढत गेला। विशेषतः मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक तरुणांमध्ये आपल्याला संधी मिळत नाही ही भावना तीव्र झाली। 2016 मध्ये कोपर्डी येथील अत्याचाराच्या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात मराठा क्रांती मोर्चे निघाले। लाखोंच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले। विशेष म्हणजे हे मोर्चे अत्यंत शांततेत झाले। एक मराठा लाख मराठा ही घोषणा संपूर्ण राज्यभर घुमली। त्यानंतर तत्कालीन फडणवीस सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला, पण हा विषय कोर्टात गेला। बॉम्बे हायकोर्टाने काही अटींसह आरक्षण टिकवलं, मात्र नंतर सर्वोच्च न्यायालयाने 50% मर्यादेचा मुद्दा उपस्थित करत मराठा आरक्षण रद्द केलं आणि इथूनच पुन्हा एकदा असंतोष वाढायला सुरुवात झाली।
यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकार सत्तेत असताना मनोज जरांगे पाटील हे मराठा आंदोलनाचा सर्वात मोठा चेहरा बनले. अंतरवाली सराटी हे छोटंसं गाव अचानक राज्याच्या राजकारणाचं केंद्र बनलं. जरांगेंच्या उपोषणाला मिळाला प्रचंड प्रतिसाद, पोलीस लाठीचार्ज नंतर निर्माण झालेली सहानुभूती आणि ग्रामीण महाराष्ट्रातील भावना या सगळ्यामुळे सरकारवर मोठा दबाव आला. विशेष म्हणजे जरांगेंनी सगळे सोयरे या मुद्द्यावर आंदोलन अधिक तीव्र केलं. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं आणि कुणबी नोंदी असलेल्या कुटुंबियांनाही प्रमाणपत्र द्यावं ही त्यांची प्रमुख मागणी राहिली. सरकारने मोठ्या प्रमाणावर नोंदी शोधण्याचं काम सुरू केलं. लाखो नोंदी सापडल्याचा दावा करण्यात आला, पण तरीही अंतिम कायदेशीर तोडगा अजून निघालेला नाही आणि म्हणूनच जरांगेंचा आक्रमक पवित्रा कायम आहे. उपोषणाची घोषणा करताना जरांगेंनी आणखी एक मोठा आरोप केला. त्यांच्या म्हणण्यानुसार मराठा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना माझ्या विरोधात बोलण्यासाठी 2-2 कोटी रुपये दिले जात आहेत. हा आरोप अत्यंत गंभीर होता आणि त्यानंतर आणखी एक धक्कादायक घटना समोर आली. प्रसाद लाड अंतरवाली जात असताना काही मराठा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांना धमकीचे फोन आल्याचं सांगितलं गेलं. यामुळे वातावरण आणखी तापलं. आता या सगळ्या प्रकरणात आणखी एक राजकीय विषय आहे, तो म्हणजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि भविष्यातील विधानसभेचं राजकारण. मराठा समाज हा महाराष्ट्रातील निर्णायक मतदार मानला जातो. ग्रामीण भागात तर अनेक मतदारसंघांमध्ये मराठा समाजाची भूमिका थेट निकाल बदलणारी असते. त्यामुळे कोणत्याही पक्षाला मराठा समाजाची नाराजी परवडणारी नाही. भाजपची अडचण अशी आहे की त्यांना ओबीसी मतदारही टिकवायचे आहेत आणि मराठा समाजालाही नाराज करायचं नाही. कारण मराठा आरक्षणाचा प्रश्न जसा तीव्र होतो तसं ओबीसी संघटनांकडून विरोधही वाढतो. आमच्या आरक्षणाला धक्का लागू नये अशी भूमिका ओबीसी नेते घेत आहेत. त्यामुळे सरकार एका अत्यंत नाजूक दोरीवर चालताना दिसते. तर दुसरीकडे शिंदे गटासाठी ही मोठी राजकीय संधी मानली जाते. जर मराठा समाजात शिंदे आमच्या सोबत आहेत असा संदेश गेला तर ग्रामीण भागात त्यांना मोठा फायदा होऊ शकतो आणि म्हणूनच भाजप आता प्रत्येक हालचाल अत्यंत सावधपणे करत असल्याचं दिसते. प्रसाद लाड यांनी बोलवलेल्या तारखेच्या एक दिवस आधीच जरांगेंची भेट घेणं हा त्याच रणनीतीचा भाग असल्याचं अनेक राजकीय अभ्यासक सांगतात. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की सरकार खरंच या आंदोलनाला गंभीरतेने घेतंय का, की फक्त सरकार आंदोलन शांत करण्याचा प्रयत्न करते, की फक्त वेळ काढतंय. आणि जर 30 मे पासूनच उपोषण पुन्हा मोठ्या आंदोलनात बदललं तर त्याचा परिणाम थेट महाराष्ट्राच्या राजकारणावर होऊ शकतो. कारण जरांगेंनी याआधी दाखवून दिलं आहे की ते हजारो लोकांना रस्त्यावर उतरवू शकतात. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र अशा अनेक भागात त्यांना मोठा पाठिंबा मिळतो. त्यामुळे सरकारसाठी हा फक्त सामाजिक प्रश्न राहिलेला नाही तर तो राजकीय अस्तित्वाचा प्रश्न बनत चालला आहे. एका बाजूला मराठा आरक्षणाचा संवेदनशील मुद्दा, दुसऱ्या बाजूला महायुतीतील अंतर्गत स्पर्धा आणि मध्यभागी उभे आहेत मनोज जरांगे पाटील. 30 मेचं उपोषण आता केवळ आंदोलन राहिलेलं नाही, ते महायुतीतील सत्ता संघर्षाचं नवं रणांगण बनत चाललं आहे. आता पाहायचं हेच की फडणवीसांची रणनीती यशस्वी होते की जरांगेंच्या आंदोलनामुळे महायुतीत नवे भूकंप होतात. या सर्व घडामोडीबद्दल तुम्हाला काय वाटतं? मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला नेमकं कोण वाट मोकळी करून देणार? आपल्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, शेअर करा आणि अशाच घडामोडींसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बातमी म्हणजे थोडक्यात.